काहीतरी आहे पण नक्कीच आपल्याला सगळेजण असं करायला लागले. म्हणजे तो क्षण आयुष्यात कधी पुन्हा येऊ नये. ती ओरडली आधी ती बाई, म्हणजे ती मेली आहे तिथं. आणि असं ते आणलेलं ते गाठोडं पोरीचं असं टाकलं तिने तिथं खाली आणि मोठ्यांनी रडायला लागली. अशी अंगणामध्ये टाकलेली आई. आम्ही आपलं बसलो, भूक लागली 10 वाजता, भुकेचं वय 10 वाजता भूक लागली. आजीला म्हणलं आजी भूक लागली ग. काहीच कळत नव्हतं तेव्हा की आपलं आईचं ब्रेथ इथं पडले आणि भूक लागली. कळण्याच्या पलीकडचं वय होतं. पाणी वगैरे प्यायचं तुम्हाला? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय अनुभव आहेत आज आपण ऐकूयात. नमस्कार मॅम, नमस्कार. काय आपलं? माझं नाव सुनंदा गायकवाड. बरं, राहिलं कुठं तुम्ही आता? मी राहिला कसबा पेठेत. बरं, आणि मूळ गाव? मूळ गाव आमचं शिरवळ आहे. बरं, आणि कसब्यात कधीपासून राहता? कसब्यात म्हणजे आता आमची 3-4 पिढ्या आम्ही कसब्यातलेच झाले. कसब्यातलेच आहे. हो. बरं, आणि आता काय करता तुम्ही? सध्या आता गृहिणी म्हणून बरं, घरीच असता म्हणजे? हो, घरीच असते. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिल्या अनुभवातून पहिल्या अनुभवाची सुरुवात कशी होती? पहिला अनुभव म्हणजे आम्ही लहान होतो आणि प्रत्येक लहान मुलांना सुट्टीमध्ये मामाकडे जायची ओढ असते. बरोबर. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही त्या सुट्टीच्या अगदी वाटच बघत होतो, कधी परीक्षा संपते आणि कधी आम्ही मामाच्या गावी जातो. आणि ह्या वर्षी काय झालं, आम्हाला कुणी बोलवेना पण काही नाही, काय काय कळेनाच आम्हाला की काय चाललंय. की इतर वेळेला आम्हाला न्यायला येणारी लोकं तर ती तर आलीच नाही, पण ह्यावेळेस सुट्टी संपत आली तरी आम्हाला कोणी म्हणजे न्यायला पण आलं नाही. आई पण म्हणे ना की चला आपण तरी जाऊ. म्हणजे आम्ही सुट्टीचे 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, सुट्टी जवळ आता महिना संपत आला की आता थोडेच राहिले, 4 दिवस तरी जावं मामाच्या गावाला. आम्हाला काही कळेच ना. आणि आईला आम्ही आपलं सारखं म्हणायचं, आई चल ना गं, इथं कुठं जायला आम्हाला खेळायला मिळत नाही. कसं खेडेगावात बरं वाटतं ना असं मोकळं-ढोकळं शहरापेक्षा. तर आई म्हणायची थांब गप्प बस, जाऊ आपण असं म्हणायची. मग मला खूप असं आम्ही सगळेजण रोज आणि भांडायचो आईशी, आई एक तरी दिवस चल ना. आई रोज आम्हाला असंच करायची. आम्हाला कळतच नसायचं की काय चाललंय नक्की. आणि मोठ्या माणसांच्या ह्याच्यात जाऊन विचारायचं म्हणजे 2 थपडे खायची वेळ. गप्प बस म्हटलं की बसायचं. आता काय करणार मग. अगदी शेवटचे आधी 2-4 दिवसच राहिले असतील. मग आम्ही हट्टच धरला, आई आम्ही आता जेवणार पण नाही. आणि परत जर तू म्हणलीस ना आम्हाला मामाच्या घरी तर आम्ही आता येणारच नाही. आता सुट्टी संपल्यावर तू म्हणलीस ना तरी आम्ही येणार नाही. तर असं अगदी आम्ही तिला डोसच दिला सगळ्यांनी. तर आई म्हटली जायचं आहे, जाऊ आपण, थांबा जरा काय काळजी काय, राहू दे सुट्टी, मी बाईंना सांगेल तुमच्या, जरी शाळा चालू की लगेच सगळे विषय तुमचे घेणार नाही आहेत, आपण नंतर त्याच्यानंतर जाऊ, 4-8 दिवसांनी जाऊयात. पण तरी सारखं मनात आमच्यासारखं आहे. तर ते लहान आम्ही छोटे एवढे त्यावेळेचे विचार करण्याची हे का असं करतात, का थांबा म्हणतात, पण मनात असंख्य प्रश्न. तर मग एका दिवशी काय केलं मी, म्हणजे असंच आम्ही सगळ्यांनी ठरवले काहीतरी आहे पण नक्कीच आपल्याला सगळेजण असं करायला लागलेत काहीतरी नक्की. पण ते बोलत पण नाहीत आपल्याशी नीट की काय आहे ते पण सांगत, म्हणजे ती उत्सुकता लागली. किंवा जर ह्यांनी आपल्याला ते कारण जरी सांगितलं असतं ना, मग काही नव्हतं की चला जाऊ दे, की कुणी आजारी आहे किंवा कुणाला काय झाले किंवा कुणी आपल्याकडेच येणार आहे ह्या वर्षी, असं असेल तर आपण थोडं हे करू शकतो. तर नाही, मग सुट्टी संपली पण आमची त्याच्यात. मग आम्ही पण जास्त मग विसरून पण गेलो, आम्ही त्या गोष्टी विसरून गेलो. पण परत नंतर दिवाळीची सुट्टी जवळ आली तरी आई काही बोलेनाच. म्हणजे इतर वेळेला फार अगदी ते आमच्या आधीच म्हणणारी आई आमची त्यावेळेस काहीच बोलले ना. आता काय करायचं, आता दिवाळीची पण सुट्टी आली तरीही म्हणे ना. मग शेवटी आता त्यावेळेस कसं फोन नव्हते, पत्रव्यवहार करायचा तेवढा आम्हाला पत्र पण लिहिता येत नव्हते की जाऊन आम्हाला पत्र टाकावं की बाबा तू तरी ये न्यायला असं म्हणायचं, तो पण नव्हतं काय. फोन वगैरे काय सुविधा नव्हती? हां, फोनच्या सुविधा नव्हत्या. आणि मग खूप असं दिवस असंच चाललं. दिवाळी संपत आली. उलट असं वाटायला लागलं की आई किती उत्सुकतेने सगळी दिवाळी करायची आणि आईला माहेरी जायचं म्हटल्यानंतर तिचं सगळी तयारी आमच्या आधी तिची तयारी असायची. पण इथं तर सगळी शांतता दिसतीये, काय नक्की चाललंय. मग एक दिवशी असंच आम्ही रात्री सगळेजण जेवून गप्पा मारत होते, मोठी माणसं, आणि आम्ही आपलं झोपलेलो होतो. मग त्यांच्या ज्या गप्पा चालल्या होत्या त्या आम्ही थोड्याशा त्या आमच्या कानावर पडल्या. मग थोडंसं ते भयंकर वाटलं. त्या काळामध्ये ती गोष्ट आम्हाला जरा भयंकरच वाटली. काय होतं म्हणजे त्या गोष्टी? ते म्हणजे मग त्यांचे चाललं होतं त्यांच्या गप्पा की कोणीतरी एक असा माणूस आला आहे, तो बंगाली आहे आणि तो म्हणजे तो मंत्र, म्हणजे तो बंगाली विद्या शिकायला आपल्या त्या गावात आलेला आहे आणि त्याचा गुरु त्याला अर्धवट ज्ञान त्यांनी दिलं, अर्ध ज्ञान दिलं आणि राहिलेलं पूर्ण होतं ते त्याच्या बायकोला सांगून गेला.
की त्याला अर्जंटली त्याला जायचं होतं म्हणून. असं ह्यांच्यात चाललं होतं त्या गप्पा. आणि मग काही गावातील लोक अशी म्हणतात की असं कधी आपल्या इथं घडतच नव्हतं. मग ते गावात का घडलं, तर तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ कधी आपल्या गावात चालत नाही, त्यांनी तो डोंबाऱ्याचा खेळ आणला. म्हणजे लोकांची मतं प्रत्येकाची वेगळी असतात तसं. मग आता नक्की त्याला धरून हा विषय होता का हा वेगळाच विषय होता हे पण नाही आमच्या त्या वयात ते आमच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. मग आम्ही तो पण महिना दिवाळी पण काही बोललो नाही. पण ज्यावेळेस मे महिना परत आला, म्हणजे हे 2 वर्ष चाललं होतं त्या गावामध्ये. तो पण आम्हाला 1 वर्ष तर त्याची काहीच कल्पनाच नव्हती की काय चाललंय नक्की. मग परत दुसरा मे महिना आला. आमची 6वी 7वी 8वी 6वी 7वी असेल कदाचित त्यावेळेस, 7वीला वगैरे असेल. तर मी म्हटलं नाही आता जाऊ, नाहीतर ह्यांनी नाही नेलं ना तर आम्हाला गाडीत बसून दे, आम्ही आमचं जातो. आम्हाला तू स्वारगेटला गाडीत बसून दे, आम्ही आमचं जाऊ मामाच्या गावाला आणि बघू खरंच काय चाललं ते. आणि कसं असते एक उत्सुकता, बघू काय कोण येते, बघू तिथे गेल्यावर आपल्याला कळेल कोण आहे ते कसं काय ते. म्हणजे धाडस एवढं की ती लोकं मोठी घाबरतात पण लहान मुलं लवकर कधी घाबरत नाही. आणि आम्ही आपलं बोललं तर आई म्हटली किती अगं हे उतावळेपणा करतात, सांगते ते ऐका जरा, जा थोड्या दिवसांनी जा ना. पण आमचं काय म्हणून दुसऱ्या मे महिन्यात संपत आला पण आई तरी नाव घेईना. मग मी शेवटी विचार केला की आपण एकटंच जायचं, आजीकडनं पैसे घ्यायचे आणि जायचं. मग आईला कळलं, आई चिडली. आई म्हटली आता तर फटवीनच, आता मी ज्यावेळेस सांगते त्यावेळेसच जा. आता मग काय करायचं, पण उत्सुकता सारखीच वाढत होती कारण 2 वर्ष मामाच्या गावाला जायला न मिळालं म्हटलं की किती उत्सुकता असते बाबा. सगळ्या शाळेच्या ह्याच्यातनं आपल्याला ते दिवस खूप छान. तो वर्षात नाही का वर्षातनं एकदा. आणि ते खेड्यातलं सगळं मोकळं वातावरण, ह्या झाडाच्या कैऱ्या चोड, त्या धाराच्या कैऱ्या चोड आणि पायी चालत जाणं. आमचं मामाच्या गावापासून आमचं मावशीचं गाव एक चालत सुद्धा जाता येतं. हे 2 गावं मध्ये 2-3 गावं, पण आम्हाला ती सवय होती जायची. मग तसंच मावशीच्या पण गावाला पण यावेळेस मला मावशी पण आपल्याला म्हणत नाही, म्हणजे नक्की काहीतरी आहे पण ते आपल्याला कळत नाही. आपल्यापर्यंत ही लोकं आणतच नाही की नक्की काय आहे, की आपल्याला काय त्याची भीती आहे. असू दे काय असेल त्या गावात असलं तर आपल्याला काय करायचं आहे, आम्ही असा आपला विचार करतो आमच्या पद्धतीने. आणि मग तो मे महिना पण संपला. आणि मग मात्र आमचे आता आमचे इतकं म्हणजे हे वाढायला लागलं की नक्कीच काहीतरी आहे की जे भयंकर आहे, जे आपल्याला ते सांगत नाही ते त्याच्यापेक्षा जरा भयंकरच असावं. मग त्याच्यानंतर परत एक 2-3 महिने गेले. आणि मग आई शेवटी आमचा पण धीर सुटला. आई म्हणली 1 दिवस तरी जाऊन येऊ ना गं आपण मामाच्या गावाला, मावशीकडे पण जायला मिळतं, नाही तर मग कधी आम्हाला सुट्टीत पण नाही मिळत. आता जाऊ दे 2 दिवसाची आम्ही शनिवार रविवार सुट्टी घेतो, एक शनिवारची घेऊ वाटलं तर शनिवार रविवार आपण जाऊन येऊ वाटलंच तर. आई पण म्हटली आता काय करणार, पोरं तर ऐकायलाच तयार नाही. शेवटी पोरांच्या हट्टापुढं आई पण नाही काही करू शकत. आणि मग आई म्हटली चला पण तुम्ही येताय तिथं, पण जे त्यांनी सांगितलेलं आहे ना तिथं गेलं ते नियम पाळायचे. आता एवढं म्हटलं चला इथलं जायला मिळालं ते जाऊ दे, तिथं गावात गेलं काय नियम पाळायचे ते आपण बघू. पोरांचं कसं असतं उत्सुकतेपेटी ऐकायचं, हा तेवढं होला हो म्हणायचं, कारण आपल्याला तिथं जायचं आहे म्हटलं, ते हो नाही म्हटलं ते नेणारच नाही. बरोबर. मग आईनी तयार झाली. मग आईने गावात आधी सांगितलं बघा एस टीत बसल्यावर, म्हणजे ती अशी इनडायरेक्टली सांगत होती आम्हाला थोड्या थोड्या गोष्टी, पण डायरेक्ट आम्हाला तिथं गेल्यावर कळणार होतं. पण ती म्हणायची बघा तिथं गेल्यानंतर असं वागू नका, जास्त बाहेर फिरू नका, तुम्हाला सवय आहे मामाच्या गावावरून मावशीच्या गावाला पायी जायचं, इथं शेतात जायचं, कुठंही जायचं नसेल तरच यायचं, तर मी नेणार, घरातच बसायचं. आता हे काय घरात बसायचं आहे, हे काय डोक्याला पटणं पण झालं. मग घरात इथंच बसलेलं बरं. पण तरी पण उत्सुकता, पण नाही काहीतरी आहे आपल्याला जायचंच, आपण बघायला जायचंच. ते काय नक्की ही लोकं का आपल्यापासून लपवतात ते. पण मग तिने आधी सांगितलं गाडीतलं उतरल्यावर सुद्धा की वरनं मी माणसं बोलवणार आहेत, मामाकडची 4-5 माणसं इथं येतील खाली, आणि मग ती तुम्हाला आणि आपल्याला बरोबर घेऊन जाते. मी इथं गावात आले की मी आधी आपण इथं थांबायचं, तिथं दुकाने खाली, तिथं आपण सगळ्यांनी थांबायचं, मग वरती एकाला कोणाला तरी निरोप द्यायला पाठवते, मग तिथनं मामा येईल आणि मग मामा 2-4 लोकांना घेऊन काठ्या बिट्या घेऊन, म्हणजे काय प्रकार चालला आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. मग आपण जायचं. बाई ते तिथं वातावरण इतकं विचित्र झालं की असं म्हटलं की ते आपल्या घरातल्यापेक्षा ते तिथं भयंकरच वातावरण, जे आपण अपेक्षा केली आपल्या दरवर्षीसारखं आपण मोकळ्या वातावरण फिरणार, मस्त हिंडणार फिरणार, झऱ्याचं पाणी पी, ह्या कैऱ्या तोड, आंबे तोड, हे तोड, जांभळं करवंद खायचं, किती किती आमच्या गावाकडं खूप मजा असती. आणि इथं हे सगळं आपल्याला का असं सगळं ह्याच्यात ठेवतात ते म्हणजे. आणि मग शेवटी आईच्या सगळ्या गोष्टी मानायचं ठरवलं, म्हणजे तिथं गेल्याशी आपल्याला ते कळणार नाही म्हणून त्या गोष्टी मानायच्या. मग आईनी वरनं आम्ही त्या दुकानात खाली एक छोटंसं घरावाचं दुकान होतं, आम्ही तिथं एसटीतनं उतरलो, तिथंच थांबलो. मग आईनी वरती मामाला निरोप द्यायला कोणातरी पाठवलं, मग ते मामा वगैरे ते काठ्या बिट्या घेऊन आले सगळेजण. हे काठ्या बिट्या कशाला आणल्या त्यांनी, म्हणजे ते तोपर्यंत आम्ही ते कळतच नव्हते की काय चाललंय काय नाही काय नाही. आणि मग आम्ही आपलं गेलो त्यांच्या ह्याच्यातनं. आई म्हटली इथून गेलं घरातच बसायचं, जे काय करा ते घरात खेळा वागळा, बाहेर यायचं नाही जास्त. अहो हे काय हिने अजून आणखीन आम्हाला म्हणजे एक एक दडपणच आमच्यावर वाढत चाललं होतं.
आता काय करायचं म्हटलं, जाऊ दे, आलोय ना आता इथं 2 दिवस आपल्याला राहायला मिळणार आहे, जाऊ दे, बघू काय करायचं आपण नंतर थोडं थोडं बघू. आणि मग त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो तर बाबा काय म्हणले आमचे, हे बघ म्हणे, आता 2 दिवस मी काही शेतावर गेलो नाही, पण 2 दिवसात मी शेतावर गेलो नाही तर मला असं कळलं की शेताची थोडं नुकसान झाले, मी आज शेतावर जाणार आहे. तर म्हटलं काय बाबा असं करता, आम्हाला तुमच्यावर खेळायचं आहे, मजा करायची, तुम्ही जाताय शेतावर. नाही ना म्हटलं, मी रात्रीचंच जातो, मी येणार आहे पुन्हा सकाळी. तर मग आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील, तर ते म्हटले मी सकाळी येतो परत. आणि आमचे आजोबा गेले तिथं, नेहमीसारखे ते गेले. म्हणजे आधी त्यांना थोडंसं काहीतरी तिथं जाणवलेलं होतं, पण त्या दिवशी त्यांनी जे गेले त्या आईला, म्हणजे आमच्या आईला सांगत होते ते, "अगं कलावती, काय झालं?" म्हणे, "मी तिथं गेलो शेतावर, रात्रीचे 12-1 वाजले असतील. मी असं माचवं असतं ना ते वरती झोपायचं असं, म्हणजे खाली प्राणी वगैरे कोणी आलं तर वरनं मी बघत होते, म्हणजे यार झोपच येत नव्हती, कारण का तो प्रकार म्हणजे त्यांना ते होतंच तसं, ते झोप येण्यासारखं नव्हतं. म्हणजे मी असं डोळे टक लावून असा आभाळाकडे बघत होते. खाली मला आवाज आला कसला तरी, आणि जेव्हा मी म्हणे खाली पाहिलं ना, तर एक इथून म्हणजे पायापासून जे ते सगळं माणसाचेच अवयव, आणि इथून जे पुढं म्हणजे कमरेपासून जे वरती जे अवयव होतं ते वाघाचं. अरे बापरे! असा तो विचित्र प्राणी होता. तर मग ते जेव्हा आईला सांगत होते, म्हणजे त्यांचं हळूहळू बोलणं चाललं होतं आणि आम्ही घरात असल्यामुळे ते आमच्या कानावर पडत होतं. अरे बापरे! म्हणूनच आपल्याला हे इथे येऊन देत नव्हते. म्हणजे तो प्रसंग तेवढाच नव्हता, की आजोबा इतके घाबरलेले होते, की दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं. आई म्हणजे अजिबात जाऊ नका तुम्ही दुसऱ्या दिवशी. एवढं काय भयंकर असेल ना, अजिबात जाऊ नका. तुमच्या जीवापेक्षा आपल्याला काही नाही. जाऊ द्या, होऊ द्या आपल्या पिकाची नासाडी. आज ना उद्या आपण कुठं ना कुठं त्याचं हे करू. बरोबर. आणि ते झालं, आणि त्याच्यानंतर आम्ही 1-2 दिवस कसं तरी तिथं काढलं. मग आम्हाला पण ते जरा वेगळंच वाटायला लागलं, की नको आता राहायला, मावशीच्या पण गावाला नको जायला, कारण त्याची हद्द होती ती. तो त्या हद्दीत त्याला हे केलं होतं. त्यांनी जो जादूगार होता ना, तो त्या माणसाला ती बंगाली विद्या शिकवत होता, आणि शिकवताना त्याला काहीतरी मध्येच त्याच्या गावाकडे काहीतरी प्रॉब्लेम आला, त्याला जायचं होतं. तर त्यांनी सांगितलं त्याच्या बायकोला, जो माणूस होता त्याला शिकवत, त्याच्या बायकोला सांगितलं की हे तू कंटिन्यू पुढं कर आणि ते सांग. ह्याच्यात चूक केलीस तर त्याचं उलटं होईल. आता ती बाई कशी, आता बाईचं कसं लक्ष नेमकं काय त्या जादूवर नसतं, तिचा काय तो मार्ग पण नव्हता, बरोबर. नाही तिचा तो प्रांत पण नव्हता. तिने ते बोलता बोलता तिचं ते मध्येच काहीतरी पोर आडवं आलं किंवा पोरगं काहीतरी तिला हे विचारत होतं, आणि ते पोराला ती सांगण्याच्या ती ते विसरली आणि मग त्याचं रूपांतर ते वाघात झालं. म्हणजे इथून हे इथपर्यंत सगळं धड वाघाचं आणि खाली पाय माणसाचे. आणि जेव्हा त्याच्या आजोबांनी आमच्या तो माचव्याच्या तिथं आला ना, असं बघितलं, असले त्याचे लाल लाल डोळे बुंद असे, की 2 मिनटं एवढा कणखर माणूस आमचा, की त्यांची एक आरोळी इथून 1 किलोमीटरवर आरोळी जाणारा माणूस त्या दिवशी तोंडातनं शब्द फुटेना त्यांच्या. इतके ते घाबरले. आणि काठी घेतली, नंतर जरा उजाडल्यावर काठी घेऊन ते घरी आले. घरी आले आणि पडले जरा ह्याच्यावर. तर मग त्यांना आईला जरा जाणवायलाच लागलं. म्हणजे आधी भावानी तिच्या थोडं कानात सांगितलेलं होतं, की अगं थोडं असं आहे इथं, म्हणून तर आम्ही तुमच्याकडं कधी आम्ही पण आलो नाही, की आम्ही आलो तर पोरं मागं लागतील म्हणून आम्ही पण आलो नाही, किंवा कुणाला पाठवलं नाही पोरांना घ्यायला, की असं आहे म्हणून. आई म्हटली हा तेच ना. आणि मग ते आजोबा आमचे ते उठलेच नाही, ते झोपेतनं उठलेच नाही, इतके जाम तापलेले होते, की एवढा कणखर माणूस, एवढा हे करणार, वाघासारख्याला टक्कर देणारा माणूस त्या दिवशी इतका तो वेग, म्हणजे ते भयानकच होतं. ते कधी असं त्यांनी पाहिलेलंच नाही आहे ते रूप. म्हणजे इतके घाबरले की ते 8-10 दिवस झोपेतनं उठलेच नाही. मग आई काय म्हटली, मी आता राहते, नाही तर पोरांना मी घरी सोडून येते, तुमच्या इथे राहते, कारण तुमचं कोण बघणार, कारण आता हा तर भयंकर. नाही नाही म्हणे, तू हे कर. परत आई म्हणली, मी 2 दिवस राहते तुमचं, जोपर्यंत 2 दिवसात मी तुमचं काही जेवढं करता येईल तेवढं कव्हर करते. पण ह्याच्यावर जे काय ते म्हणतात, ती दवाखान्याचा इलाज पण होत नव्हता, इतकी त्यांनी ती दहशत घेतली होती. आणि तो प्रसंग झाला. त्याच्यानंतर एक आम्ही 2 दिवस राहिलो आणि जाणार, आता 2-4 दिवस राहिल्यानंतर आई म्हणली, जाऊ द्या, आले तर फक्त घरात खेळा, राहू द्या आता 2 दिवस, परत तुम्हाला यायला मिळणार नाही परत मामाच्या गावाला. परत हे असं जर किती दिवस चालणार हे आपल्याला पण माहिती नाही. आणि मग ते आमचा मामा बाहेर झोपला होता. आता ते खाली घडलं. आमचा खूप डोंगर आहे, असा जो खूप म्हणजे मोठा आपला सिंहगडासारखा डोंगर आहे. वरती मामाचं घर आणि खाली मेन रोड आहे. मेन रोडवरनं तो कशाला येईल वरती, असं आमच्या मामाच्या. आता आम्ही पण आलो होतो, एवढे सगळे भाजरंड आतमध्ये आहेत, ह्यांना झोपू दे आतमध्ये, आणि आमचा मामा बाहेर झोपला होता. असं मोकळ्या जागा असतात ना तिथं, शेणाने सारं, तिथं आमचा मामा झोपला होता. आणि रात्रीची 12-1च्या दरम्यान ना मामा असा शांत झोपला होता. त्याला झोप चांगली लागली होती, आणि असं जोरात त्याचं असं अंथरूण इतकं जोरात ओढलं ना, ती नखं आहेत ना त्याला अशी हे झाली, एकदम लागली त्याला ती नखं, वरकडलं आणि तो मोठ्यांदी ओरडतच तो घरात त्या अंथरूण तसंच घेऊन पळत आला. म्हणजे त्यांनी पण तो असं पटकन हे केलं ना, कोण असं, त्याला थोडी जाणीव होतीच, पण त्यांनी जेवढंसं हे केलं त्याला ते दिसलं थोडंफार. आणि त्यावेळेस असं दुसरं कुठलं जनावर असू शकतं असं पण असेल ना. नाही, असं त्याला नको, त्याला हे झाली ना पूर्ण. आता वाघाची नखं कशी असतात ती, तसं जनावर कुठलंच हे होणार नाही ना.
साधारण आता काय असणार तिथं, कुत्रे मांजरे हे असंच असणार आहे. बिबट्या वगैरे काय नव्हतं का ते? नाही नाही कोल्हे वगैरे? त्यावेळेस अजिबात नव्हतं तसं काय, आणि एवढ्या वरती डोंगरावर तर नाहीच नाही. बरं. खाली जे काय असेल तर ते. आणि बिबट्यांचा तर कधी सवाल नाही. बिबट्या आता आपण आत्ता ते बिबट्यांचं ऐकतो, त्यावेळेस ते नव्हते तसे बिबटे वगैरे. आणि त्याला पण एवढं हे झालं, मग त्यामुळं आमची पण तिथं मग आम्हालाच इतकी दहशत बसली की नकोच, आता मामाचं गावच सोडून द्यायचं, यायचंच नाही. मग ते म्हणतात म्हणजे त्याच्यानंतर बरेच महिने, 1-2 महिने गेले, त्यांनी खूप हे केलं. मग ते बंगाली लोकांना बोलवलं आणि मग ते असं त्यांना ते सांगितलं की बाबा हे आशेने असं झालं, तुमचं कोणी गुरु असेल ते करा. मग त्याच्यात जवळजवळ 3-4 महिने गेले, पण मग तो पूर्ववत यायला 3-4 महिने त्या बाईला पण तिथं ठेवलं, म्हणजे तुम्ही इथंच थांबा, म्हणजे हे सगळं आता पूर्ण करूनच इथनं जा तुम्ही. मग त्याला ती दहशत, म्हणजे लोकांना दहशतच होती, तसंच घेऊन पण जाता येत नव्हतं ना त्याला. तसं ज्या गावात झाले तिथंच त्याच्यावर तो म्हटला गुरु तुम्हाला इथंच येईल, कारण तुम्ही ही जागा निवडलेली, मग तुम्हाला इथंच इलाज केला पाहिजे. मग ते गुरु आणले, मग ते केलं. मग तसं 4-5 महिने साधारण ते होते तिथं. मग ते नॉर्मलला आले, सगळं झालं. आणि मग ती बंगाली बाई ते तिच्या नवऱ्याला घेऊन गेली. म्हणजे असा प्रसंग, म्हणजे आम्हीसुद्धा त्याला जेव्हा तो ओरडत आला घरी, त्यावेळेस आम्ही थोडंसं एकदम जागे झालो ना, असं तणकण. पण तो होता. मग आम्हाला जाताना असं एक तर दिसलं, म्हणजे आम्ही दरवाजाची फट एकदम अशी उघडली ना, एकदम अशी थोडीशी, तेवढ्यात तो जाताना दिसला तो माणूस. म्हणजे पाय सगळे त्याचे असे होते, पण त्याचा चेहरा जो होता तो अगदी खरंच वाघाचा होता. त्यामुळेच की किती वर्ष आम्ही मामाच्या घराचं नाव पण नाही घेतलं, मामाचं गाव पण नको वाटायला लागलं. पण जरी लोकांनी सांगितलं आता तो गेला, तरी आम्ही 1 वर्ष त्याच्यानंतर मामाच्या गावाला गेलोच नाही. ती दहशत आम्हाला सुद्धा होती, भीती बसली होती. भीती बसली होती ती. पण तो गेला हे सगळं सांगितलं लोकांनी, झालं त्याचा इलाज केला, त्याची लोकं बोलवली तिकडनं, ती सगळं त्याच्यावर जे झालं होतं ते उलटं सुलटं ते सगळं केलं. आणि परत ते आता काही लोक अडाणी होती की परत आता आपल्याकडं हे चालत नाही, डोंबाऱ्याचं काही आपल्या गावात चालत नाही, तो परत आणू पण नका. पण तो आणण्याचा खरं तर त्याचा सवाल नव्हता, पण ते एक त्याला लागून एक लोक जुनी लोकांची म्हणजे कशी कावळ्यापासून फांदी फांदी मोडायला, की तुम्ही असं केलं मग ते असं झालं आपल्या गावात. नाही तर आपल्या गावात ते वेशीच्या आत येत नाही, म्हणजे जरी काय आलं तरी ते वेशीच्या बाहेर असतं, वेशीच्या आत येत नाही. हे तुमच्या अशा चुकीमुळं ते असं झालं वेशीला. पण ते झालं होतं खरं त्यांच्या चुकीमुळेच झालं होतं. नंतर त्याच्या बायकोने सगळं सांगितलं की असं असं झालं, तो गुरु आमचा निघून गेला. आणि मग ते म्हणजे मला सांगता येईना त्याला, ते जी पद्धत त्यांनी सांगितली होती, माझं चुकलं थोडं काहीतरी, आणि ते तसं झालं. मग त्यावेळेस कोणाची काय डेथ वगैरे झाली का त्या पिरियड मध्ये? नाही डेट झाली नाही, तो करायचा. पण कसं होतं, गावाची आमची देवी होती ना गावाची, हा. ती पण तेवढी जागृत देवी होती. पद्मावती देवी आहे तिथं वरती आमच्या शहराला, खूप मोठी जत्रा वगैरे तिची भरती, ती स्ट्रॉंग होती. ती म्हणजे तिने तिथपर्यंत नाही कार्य करू दिलं. त्यांनी हे केलं, नखं विकं ओढली. माझ्या मामाचे तर अशी नखं दुखापत केली. दुखापत केली त्यांनी. म्हणजे अजून थोड्या वेळ तो थांबला असता तर काय केलं असं हे माहिती नाही, पण नखं विकं चांगली ओढली. आणि आजोबांना म्हणजे माचव्यावर होता, तो काय माचव्यावर सोडून गेला नाही, म्हणजे तो पायी म्हणजे पाय असं चालून जाऊ शकला असता. पण तो अशी त्यांनी दहशत नाही ना, ते डोळे बिळे बघून 2 मिनिटं आमचे आजोबा पण देवाचं नाव घेत बसले, देवीचं नाव घेतलं. काय म्हणजे ते म्हणजे मला सुचना त्यावेळेस की मी एवढा स्ट्रॉंग माणूस असून की माझे एक आवाज 1 किलोमीटरवर जाणारा माझा आवाज, त्या दिवशी माझा आवाजच गप्प झाला तो बघूनच. हा प्रकार म्हणजे लोक म्हणायची असं काही, पण मी प्रत्यक्ष बघितलं माचव्यावरनं. म्हणजे हा असा प्रसंग त्यावेळेस आला. म्हणजे हे आमच्या आईच्या माहेरी, म्हणजे मुळशी तालुक्यात, म्हणजे गावाचं नाव पण मी सांगते. आजही तिथं गेलं तरी जुनी लोकं जी 60-70 वर्षापूर्वीची असतील ना, ती लोकं आवर्जून सांगतात ही गोष्ट की असं ह्या गावात घडलेलं होतं. बर, ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे का तुमच्याकडे? हां, आता ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या आईचा म्हणजे तो अनुभव असा नाही, पण आहेत. म्हणजे तो सांगण्यासारखाच आहे की एखादी बाई बाळंतपणात जेव्हा जाते आणि तिचं जेव्हा तिच्या मुलांमध्ये जीव अडकतो, की जी एवढी छोटी मुलं ठेवून जाते, तर तो प्रसंग आहे माझ्या आईच्या बाबतीत म्हणजे घडलेला. अरे बाप. हां. बर, काय होता अनुभव? सुरुवात कशी होती? सुरुवात अशी होती की आधी घरी खूप चांगलं होतं, श्रीमंतीच होती. घरात अगदी लोकं कामाला होती. वडील ॲम्युनिशन फॅक्टरीत होते आणि वडिलांचे बरेच उद्योग होते. आमच्या घरी आमचे धंदे होते, पानाची दुकानं होती. इतका पैसा यायचा, सगळं होतं. आणि त्यांचं इतकं सुखातच आयुष्य चाललं होतं की अशी कल्पनासुद्धा कधी येऊ शकत नाही माणसाला की पुढं काय आपल्या पुढं आयुष्यात एवढं घडणार आहे, असं नाही. माझ्या वडिलांना पण नाही आली, माझ्या आईला पण नाही आली. आणि खूप तिचं सुखात अगदी इकडं पण म्हणजे माहेरी पण तिच्या अगदी आंबेमोर तांदूळ पिकायचा, घरची पण तिकडे श्रीमंत होती. पण कसं असतं की काही प्रसंग असे येतात आणि पटापट माणसाला उद्ध्वस्त करून जातात. तसं माझ्या आयुष्यात माझ्या घरात घडलेलं की साधारण मी त्यावेळेस असेल 10 वर्षाची, माझा भाऊ 14 वर्षाचा, माझ्यानंतरची बहीण 6 वर्षाची आणि ती झालेली मुलगी. म्हणजे जो प्रसंग घडला तो तिच्या
बाळणपणातच घडला असं म्हणतात, की बाळंतीण बाई जेव्हा जाती की तिचं सगळं मुलांमध्ये लक्ष राहतं वगैरे असं. तसंच आमच्या बाबतीत घडलं, की आम्ही इतके लहान लहान होतो, सगळं आनंदात चाललं होतं. आम्ही आमच्या रोजच्या शाळेत जात होतो, की आमच्या पुढे आता उद्या काय घडणार याची आम्हाला काही कल्पना. जनरली सगळे लहानपण भोगतात तसंच आमचं चाललं होतं. शाळेत डेली लाईफ. हां, डेली लाईफ अगदी, की असं वाटलं पण नव्हतं. आणि माझ्या आईला वाटायचं, की आमच्या एवढ्या सगळ्या मुलांमध्ये ही पण हुशार आहे, हिचं शिक्षण चांगलं होईल. कारण तिच्या भावाची पण मुलं शिकलेली होती. तिला खूप इच्छा होती, की ती स्वतः शिकलेली नव्हती, पण तिला मला शिकवण्याची इच्छा होती. आणि मी पण त्या आनंदात होते, की मला पुढं असं काय होईल माझ्या, म्हणजे त्याची कल्पनासुद्धा मी करू शकत नव्हते. आणि बघता बघता आमचं असं चाललं होतं. मग जसं कळत होतं तसं कळत होतं. तिची सारखी बाळंतपणं असायची आणि तिला एका डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुम्ही आता बाळंतपण होऊन नका देऊ, कारण ते बाळंतपण तुमच्या जीवाला धोका आहे. बाळंतपण धोका आहे. आता जर तुम्ही हे जर मूल होऊन दिलं तर धोका आहे. तर तिला वाटलं, की पहिल्या पुरुषांना मुलं खूप लागायची, आता करणार काय? तर मग ती काय करायची, ते वैदिनी लोक असतात ना, वैदिनी, मग त्यांच्याकडचं काहीतरी औषध घ्यायची, की ते जाऊ दे हे मूल असं जाईल पडून म्हणून. पण तसं व्हायचं नाही, ते मूल पडलंच नाही. तिला ते राहिलंच मूल. आता परत ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर म्हटले होते, हे तुमच्या जीवाला धोका आहे, मी तुम्हाला आधीच सांगितले. आता ती काय सांगते, घरचं काय ती त्यांना सांगू शकत नव्हती ना, डॉक्टरांचं ह्यांना सांगू शकत नव्हतं. बरोबर. तिचं मधल्यामध्ये कोण मारा झाला आणि त्याच्यातनं आमची सगळी परिस्थिती बदलली होती. म्हणजे एवढी श्रीमंती होती, सगळी गेली होती. आता असे झाले होते खायचे वांदे. म्हणजे देव कसं देतो, की खायचे वांदे झाले की मुलं देतो, असे आपण म्हणा असतं. हो. आता काय करा, तिला वाटलं, की आता कसं करायचं, की जर ही मुलं जर माझं काही झालं तर माझ्या मुलांचं कोण बघल. ही एवढी एवढी लहान लहान आहेत. आणि सासू म्हणणारी म्हणजे माझी आजी, वडिलांची आई, ती पण खूप वयस्कर होती. आणि वडिलांनी मेन, की आई असतानाच, म्हणजे त्यांच्यावर ते सगळं झालं होते. काय झालं ते परमेश्वराला माहिती, की त्यांनी परत नोकरी पण नाही केली. म्हणजे आई हयात असताना आई स्वतः नोकरी करायला लागली होती. ते एवढी मोठं चौथ्यांदा तिचं ते गरोदरपणाचं पोट घेऊन ती कामाला जायची. पण सारखे तिच्या डोक्यात विचार, की किती दिवस आपल्या पोरांना आपण कसं हे करू. तिला ते रोजचे विचार असायचे, की डॉक्टरनी तर असं सांगितलंय. पण कधी कधी ती एक मनातनं विचार तो काढून टाकायचे, नाही देव असा करणार नाही, आपल्या मुलांसाठी आपल्याला जगविलं. म्हणजे एक आशा असते ना थोडीशी, तशी तिला ती आशा होती. आणि जसं निसर्ग नियमाप्रमाणे झाले तिचे एक एक दिवस भरत होते. एक एक दिवस ते त्याचा अनुभव घेत होती, की देवा आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, मी अशीच चांगली व्यवस्थित, आत्ता त्यांची 3 मुलं व्यवस्थित झाली, तशी हे पण मूल व्यवस्थित होईल. आणि मी सगळ्यांना माझा एक आधार राहील, निदान मोठं होईपर्यंत तरी एक माझा आधार राहील. म्हणजे ती तिच्या कल्पना मनात करत होती. आणि ती सांगत होती तिच्या एका मैत्रिणीला, की अगं मला असं आहे, पण मला ती म्हटली, मग नको विचार करू, तुला तुझी गॅरंटी आहे ना, तू जगणार आहेस ना, जाऊ दे, त्या डॉक्टरांचं काय मनावर घेऊ नकोस. पण तसं नव्हतं घडलं. आणि झाले तिचे ते दिवस भरले तसे. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले. तसं ती जसं जसे दिवस वाढत गेले तसं तिचं ते हे पण वाढत गेलं. डॉक्टरनं विश्वास ठेवू, की त्या वैदिनीने दिलेल्या औषधावर विश्वास ठेवू, का परमेश्वरावर विश्वास ठेवू. आता विश्वास यांच्या तिघांपैकी कुणावर तरी ठेवायलाच पाहिजे. आणि ते चाललं होतं आयुष्य तिचं. आणि 9वा महिना लागला, ती ससूनला गेली. कारण तिला माहिती होतं, की हे आपलं जे बाळंतपण हे जरा क्रिटिकल आहे, ससूनलाच जावं. ससूनला सगळे डॉक्टर असतात, तर ह्याच्यावर काहीतरी नाही की इलाज होईल वगैरे. आणि ससूनला गेली. ससूनला गेल्यानंतर केलं त्यांनी, तिचं बाळंतपण केलं होतं. पण तिला आणि झालं, बाळंतपण झालं, ओके. एक 5-6 दिवस झाले. आता ऑपरेशन करायचं होतं. ती म्हटली, ऑपरेशन करा, आता नको मला मूल. तर डॉक्टर म्हटले, तुम्हाला 8-10 दिवस इथं थांबावं लागेल. मग ते एक दिवसाचा दिवस मोजत होती, की आता ऑपरेशन झालं की होईल आपली सुटका, म्हणजे झाले आता, बाळंतपण पण चांगलं झालं, असं नाही होणार. आणि मग तो दिवस उजाडला. झाले, डॉक्टर आपले बघत होते, डॉक्टर तपासत होते. हिची पण एक हे वाढली होती, देवाला सारखं हे करत होती, देवा माझ्या मुलाला हाणला नेत, मी त्यांना टाकून जर माझं असं करायचं, मी ह्यांना कशी टाकून जाणार. म्हणजे एक आई म्हणून तिचं ते हृदय सारखं धडधड वाढत होतं. आणि व्हायचं ते झालं. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. ऑपरेशन काही डॉक्टर करत नव्हते. डॉक्टरांना काहीतरी ते जाणीव होत होती. ते आता मला तेवढं सांगता येत नाही, की त्यावेळेस त्यांना ते काय वाटत होतं ते. पण ते त्यांना काहीतरी म्हणून ते तिला थांबवत होते, की थांबा जरा, अजून एक महिना जाऊ द्या, 8-15 दिवस अजून जाऊ द्या, महिना जाऊ द्या, तिला सांगत होते. पण तिला कुठंतरी सारखं वाटत होते, की नाही काहीतरी आहे, ते डॉक्टर सारखं का मला हे करतात ते, की पुढं का माझं हे सगळं ढकलतात ते. पण थोडीशी ती मनातनं हे खच्चीकरणच झाली होती. आणि मग एक दिवस अशी नेलं तिला त्यांनी तिथं तिच्या याच्यासाठी. पण आणलं त्यांनी, हे करून काय औषधं वगैरे दिली, पण त्याचा इलाज नाही झाला. आणून खाटेवर आणून टाकलं. आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. माझी आजी तिला बघायला जायची, कारण ती लहान मुलगी होती ना, तिला पण बघायला आणि आईला पण बघायला जायची. आणि 3 दिवस झाले, आईची काही हालचालच होत नव्हती. शेवटी
ते म्हटले काय ते डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला काही त्रास देऊ नका म्हणून आजी काय तिला हलवत नव्हती. आणि शेवटी 4था दिवस गेला तरी आजी म्हटली नको तिला त्रास द्यायला, कारण तिला सांगितलं होतं जरा तिचं डेंजर आहे वगैरे. तर 5वा दिवस गेला तर एक बाई शेजारच्या कॉटवरची बाई होती ना, ती माझ्या आजीला ओरडली, अहो बघता काय म्हणली तुम्ही जा, ती मरून पडली वाटतं. अरे बापरे. ती मरून पडली. म्हणजे तो क्षण आयुष्यात कधी कोणावर येऊन ती ओरडली आधी ती बाई, म्हणजे ती मेली आहे तिथं. आजीला खरंच वाटत नव्हतं. तिथं रडली ती खूप. म्हणजे एक सासू म्हणून मी तेव्हा तिला आजीला बघितलं ना की माझी लेक गेली म्हणजे दुसरी पोरगी घेतली तिने ती छोटी. आणि रात्री 2 वाजता घरी आली आणि त्यावेळेस मी आमच्या वाड्यातले लोक खूप चांगली होते. आई दवाखान्यात होते, वाड्यातले लोक सगळे मदत करत होते. आम्ही लहान लहान होतो. पाणी वगैरे प्यायचं तुम्हाला? दिलं तर बरं होईल. दे पाणी दे रे. आणि आज सांगायची गोष्ट की ती एप्रिल महिन्यातच गेली आणि मला तिच्याबद्दल बोलायची एप्रिल महिन्यातच वेळ आली. फक्त तारीख मला माहिती नाही आहे तिची. आणि मग आजी घरी आली आणि ना रात्री 12 वाजून गेलं ते. आजी घरी आली नाही. आम्ही वाट बघायचो आजी घरी येते का. आजी पण घरी आली नाही. आणि रात्री 1-2चा सुमार असेल, मला एक स्वप्न पडत होतं तेवढ्या ह्याच्यात. मी अशी एखाद्या देवळात उभी आहे आणि एक म्हातारी त्या म्हाताऱ्याला आंघोळ घालते. विठ्ठलाचं देऊळ आहे, विठ्ठल रुक्माईचं देऊळ आहे. आजी आणि ती एक बाई ती म्हातारी त्या आणि तो म्हातारा तिला म्हणतोय, अगं किती रगडतेस, मला जरा सावकाश आंघोळ घाल. मी चांगलं स्वप्न बघते आणि एकदम मोठ्यांदी किंचाळ्याचा आवाज आला आजीचा. आणि असं ते आणलेलं ते गाठोडं पोरीचं असं टाकलं तिने तिथं खाली आणि मोठ्यांदी रडायला लागली. अगं माझी रुक्मिणी गेली. मला काहीच कळत नव्हतं. मी 10 वर्ष मला काही कळत नव्हतं. बारके तर लहान होते, दुसरी लहान होती 6 वर्षाची. खूप रडली त्याची आजी माझी. अगं म्हणजे मला नेलं असतं तर चाललं असतं, माझ्या रुक्मिणीला नव्हतं न्यायचं. आणि कधी मला उलटं बोलली नाही माझी रुक्मिणी. माझ्या मुलीसारखीच होती. म्हणजे त्यावेळीच एवढा सुंदर जीव होता सासूचा. हो, खूप सासू. कारण वडील करत नव्हते ना काय, तर मग काहीच सणवार आला की आई तिच्याकडेच जायची मुलांसाठी आणि म्हणायची येते ना, काय करायचं, माझाच मुलगा असा निघाला. आणि मग सगळं सामान तिला बांधून द्यायची, जा कर म्हणून पोरांना खायला घाल. आणि इतकं वाईट वाटलं तिला, खूप रडायला लागली. आणि आम्ही आपलं उठलो, जागा झालो, सगळेजण आम्ही आपलं बसलो. आईला अंडी सकाळी 8 वाजता अशी अंगणामध्ये टाकलेली आई. आम्ही आपलं बसलो. भूक लागली 10 वाजता, भुकेचं वय 10 वाजता भूक लागली. आजीला म्हणलं आजी भूक लागली गं. काहीच कळत नव्हतं तेव्हा की आपलं आईचं ब्रेक इथं पडलं आणि भूक लागली. कळण्याचं पलीकडचं वय होतं. जसं काही तिने मला मोठं करूनच गेली होती. त्या दिवशी तिने मला मोठं केलं वयाने. आणि नंतर असं वाटलं जेव्हा तिला नेली तिथनं, सगळं एक तिला सुवासणीचं सगळं घातलं अंगावर आणि तिचं चाललं, तेव्हा ते राळे वगैरे पेरले त्यांनी. तेही कळत नव्हते ते राळे का पेरले, का पेरतात हे सगळं नाही. पण ते रात्री त्यांच्या चर्चा वगैरे चालल्या. अरे ती बाळंतीण गेली आहे, बाळंतीणबाई परत मुलासाठी येऊ शकते. आणि तो प्रसंग म्हणजे खरंच त्या दिवसापासून आम्हाला जाणवायला लागलं की ती गेली होती जगाच्या दृष्टीने, पण ती आमच्या दृष्टीने होती आमच्यात. की जेव्हा मग जसे जसे प्रसंग घडले आणि मग ती मुलगी जी झालेली होती 1 महिनाभर होती, आता तिला प्रश्न पडला की ही मुलं तर हिच्या जीवावर टाकायची, माझा संसार पाऊन संसार राहिला, हा हिला करायचा आहे. बरं हिला करायचं म्हणजे वडील तर काम पण करत नव्हते आणि मग आता कमवणार पण हीच, ह्यांना खायला घालणारीच हीच. म्हणजे त्या दिवशीपासून आयुष्याचं खरंच जेव्हा तिचं प्रेत चाललं होतं त्या दिवशी आयुष्यात परत मोठं झाल्यासारखं. म्हणजे 10 वर्षाचं माझं आयुष्य एकदम 20-25 सारखं झालं होतं की जे कळत नव्हतं की नाही आताच आपण ह्यांचेच आई वडील आता. म्हणजे मीच ह्यांची आई आणि मीच ह्यांची वडील. धाकटी बहीणसुद्धा म्हणत होती अगं मला भूक लागली. मग तेव्हापासून त्या दिवसापासून सगळ्यांना खायला घाललं. आणि वयाच्या 12व्या वर्षीपासून साडी नेसून, जे वयाच्या 12 वर्षी लोक पोरं खेळतात त्या वयात मी साडी नेसून मला चिंचवडला मी नोकरीला जायची. पण तिचं सतत मला सहवास असायचा की मी कुठंतरी काही चुकते, कुठंतरी मी चिडले की ती मला शांत पण करते. नको नंदा शांत राहू. ती स्वतःच खूप शांत होती पण ती मला तिथं आवरायची. आणि असे प्रसंग आले खूप मजेत, तसे वाड्यात पण घडले. लोक कोणी भांडली आमच्याशी, चुकून भांडली तर, पण ती काय करायची, कुणाला अशी त्रास द्यायची नाही तसा, फक्त ती दाखवायची की माझ्या मुलांना त्रास देऊ नका, त्यांना कोणी नाही, त्यांना त्रास देऊ नका. म्हणजे असे काय प्रसंग घडले की जेणेकरून तुम्हाला वाटलं की त्यांचं अस्तित्व आहे? आहे बरोबर. 1 मिनटं. एकदा काय झालं, आमच्या वाड्यातला एक मुलगा होता, तो ह्याला बजाजला कामाला होता, इथं बजाजला कामाला होता. तर त्यांनी काय केलं सुट्टीच्या दिवशी, आणि मग आला तो तिथं आंघोळ करा. आमचं एकच तिथं धुण्याचं आणि आंघोळीचं एकच हे असायचं तर मोरीमध्ये. तर मग तो आला तिथं आंघोळीला. तर मी धुणं धुवत होते. तर मी त्याला, तो म्हटलं मला उठतीत ना मला आंघोळ करायची. तर मी काय म्हटलं, अरे थांब ना, अजून 2च मिनटाचं काम आहे.
तू नंतर निवांत आंघोळ कर, मला पण काम आहे. आणि त्याला माहिती हिला घरातलं करून मला नोकरी पण करायची असते. तर त्यांनी काय केलं, नाही ना गुरमीत बोलायला लागला. मी काहीच नाही पण नाही बनव, मी उठणार झाले माझं, मी 2 मिनिटातच आवरते. उलट मला कोणी येऊन असं उभं राहिलेलं पण आवडत, मी पटकन आवरते, तुला जागा देते. तरी पण त्यांनी काय केलं, शिव्या घातल्या मला. मी म्हटलं जाऊ दे, घातल्या असेल त्याला शिव्या. आणि मी कामाला निघून गेले. कामावरनं घरी आले तर मी अशी काहीतरी करत होते, असं वरती काहीतरी घ्यायला गेले, वरनं डबा वगैरे काढायला गेले. त्यांनी त्याच्या आजीला पाठवलं की तिला धरून मार तू. आणि ती बाई आली आणि माझे एवढे लांबसडक केस होते तेव्हा तिने असं मागं एकदम असा माझा आंबाडा धरला. मी असं मागवून वळेपर्यंत तिने असं जोरात माझ्या हे पिरगळलं. मला काही कळेल, केसावर सगळा जीव असतो ना, केसामध्ये केस धरले की सगळं संपलं ना, आपलं अवसानच जातं ना. तिने केस धरले एकदम मागं वळून, बाई कुणी धरलेच केस असं. अगो बाई इतकं हे झालं ना. तेवढ्यात माझी धाकटी बहीण तिथं बसलेली होती. ती जोरात पळत गेली आजीकडं मार्केटमध्ये की अगं बघ तिला मारतात ते. म्हणून ती पळत आली. आणि ज्या बाईला, ती बाई होती ना, तिला माझ्या आजीनी आणि तिच्या नातवाला की गावावरनं आलते ना, एक लंगोटी लावून आला होता. त्याला कपडे नव्हते घालायला. माझ्या वडिलांनी त्याला सगळे ड्रेस पुरवले, त्याचं शिक्षण केलं. त्या बाईला पण त्यांच्या समाजाची सुद्धा तिथे लोक होती, पण त्यांना वाड्यात कोणी त्यांना आधार दिला, पण आम्ही आधार दिला. मग माझी आजी चिडली तिथं. माझ्या आजीने सगळं तिथं सामान टाकलं आणि आजी आजीन वडील आले पळत आले घरी. का केलं असं? आणि वर काय केलं, असा प्रसंग करून त्यांनी आजीला परत गेटात पाठवली कंप्लेंट द्यायला बघा. आणि स्वतः झोपून राहिला. आणि मग वडील आले तर त्याचा धाकटा भाऊ असं जिन्यातच उभा होता तिथं. वडिलांनी असा त्याला धरला, असा उचलला आणि आपटणारच होते. वडील म्हणते मी तर काय करील आता, आणि तिने काय तुमच्या वाटेला गेली नाही आहे. ती फक्त 2च मिनटात, आता राहिलेलं आता 2 मिनटासाठी फक्त मी विसरते, 2च मिनटं राहिलेत म्हणली. 2पेक्षाही जास्त मिनटं एक घेतलं तर तू तिला काय बोलला असं. तिने सांगितलं 2 मिनटं, मग 2 मिनटं थांबायचं ना कमीत कमी. तू एवढंही झालं होतं म्हणजे एवढं काय तुम्ही तिला मारणं इतकं तर काय. आणि मग मी गेलं गेटात वगैरे गेलं. आणि त्यांनी काय त्याच्या आजीने तिथं जाऊन आधी सांगितलं की काहीतरी बनाबनी सांगितली. आणि म्हणे तो आजारी आहे, घरी आहे, तो झोपलाय असं. मग पोलीस म्हटले तुम्ही त्याला इथं घेऊन या पहिल्यांदा. तो आजारी आहे का? एवढं सगळं करताना तो आजारी नव्हता का? आणि मग आलाच नाही. नंतर आणलं पण पोलिसांनी जाऊन, म्हणे आम्ही घरी येऊन त्याला घेऊन येऊ. मग ते काय झालं कोणा ठाऊक. आणि मग तो प्रसंग झाला. त्याच्यानंतर रात्री सेकंड शिफ्टवरनं यायचा ना, तर आला ना की ते आमच्या जिथनं एंट्री होती ना आमच्या ह्याची वाड्याची, तिथून आत शिरला ना, थोडंसं आत शिरून द्यायची त्याला. आणि मध्ये आमची मोरी असायची, मोरीमध्ये अंधार असायची, तिथंच ती उभी राहायची. तो 2-3 वेळा मागं पळून गेला, तसाच्या तसा मागं पळला आणि सकाळी आला. आणि मुद्दा तो नाही, ते तर झालंच झालं. ती रोज त्याला तसं करायची की तू काय केलं, तिने तुझ्या वाटेला गेली का? हा, माझ्या पोरीने वाटेला गेली असते तर मी चूक मान्य केली असते. तिला मी आणि ती करायची कधीतरी एखाद्या रागाच्या भरात मी तिने म्हणजे मी जरी बोलले तरी मला रात्री ती आपोआपच मला येऊन सांगायची, नाही इतकं चिडू नकोस, शांत राहा. आणि त्याच रात्री त्याच्या गावाकडं त्या गावकऱ्यांनी काय झालं तर परमेश्वराला माहिती, त्याच्या आईला आणि त्याच्या धाकट्या बहिणीने इतकं मारलं की त्यांचे कपडे फार फाडले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप येतोय की त्यांना गावाकडे बोलवले ताबडतोब. त्याच्या आजीला गावावरनं कोणीतरी आलं आणि तुम्ही लगेच या म्हणे गावाकडे, असं झाले. पण एक गोष्ट केली, म्हणजे मला त्यांनी जेव्हा ते सांगितलं, त्यांनी मग वाड्यात सांगितलं सगळ्यांना की असं झालं की रुक्मिणीबाई मला तिथं दिसल्या. तिने कुणाला काही केलं नाही, ती घाबरायची. माझ्या पोरींनी चूक केली तर मी बोलायला आहे, तुला त्यांनी काय केलं असं तर मी त्यांना बोलले असते किंवा तिला दाखवून दिलं असं की नाही चुकीचं आहे. आता वय लहानच होतं माझं, तिच्याकडनं चुका होतील की मी तिला सांगितलं असं, व तू तिच्यावर हात उघडायचं नाही, तुम्हाला मारायचा अधिकार दिला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही लोकांनी तुम्हाला इथपर्यंत आणले. आज तू नोकरीला लावलं, माझ्या वडिलांनी तुला नोकरी लावून, तिला घालायला कपडे नव्हते, माझ्या वडिलांनी दिले, आणि त्याच घरामध्ये तू असं करतो. म्हणजे हा एक प्रसंग झाला. आणि चुलते मालत्यांना खूप दिलं, म्हणजे माझ्या वडिलांनीच खूप केलं. म्हणजे माझी आई पण करायची, म्हणजे माझी चुलती काय करायची, मुलं जन्माला करायची ना आमच्या आई वडिलांना काढून ठेवायची. आई वडील आमचे त्यांची मुलं सांभाळायची, आमच्याकडे लक्ष एवढं त्यांच्याकडे द्यायची. आणि नंतर जेव्हा त्यांचे दिवस बदलले ना, त्यावेळेस आमच्याकडे मग आमची आई गेली. मग ते आमच्या घरात सगळे असे प्रसंगच घडायला लागले आणि आई गेली त्याच्यात. मग मजा बघायला लागले. पण जेवढे चुलत्यांची मुलं होती, पण ज्याच्यात जो चांगला होता ना, ज्याला आमच्याबद्दल वाटत होतं, तो राहिला. बाकीचे असे काही ना काहीतरी, कोणी आजाराने, कोणी कशाने. म्हणजे मला असं नाही म्हणायचं, उलट आम्हाला पण दुःख झालं ते, कारण ते आमच्या नात्याचे होते. पण आई म्हटली नाही, माझ्या पोरांनी काही कोणाचं वाईट केलं नाही आहे, मी त्यांना टाकून गेले. आणि तिला ना भीती होती की ज्या एवढं सगळं गेले, आधी जमिनी होत्या खूप ठिकाणी, जागा होत्या आमच्या खूप ठिकाणी, सगळं गेल्या लोकांनी सगळं नेलं, काही शून्य करून ठेवलं. त्यांचे खाण्याचे वांदे पण केलेत, पण अजूनही तुम्ही त्यांच्या मागं लागताय, इतकंपर्यंत तू केले. आता तिचं कसं तरी मी चालले, आपलं ते खातात, एक वेळेला जेवतील, एक वेळ, पण तुम्ही तरी त्यांच्या आयुष्यात येऊन त्यांना इतका त्रास देताय. म्हणजे हे जे प्रसंग होते. तसंच मग एकदा काय झालं, माझं म्हणजे लग्नाचं हे होतं, लग्नाचं आणि सगळं चाललं होतं, सगळेजण हे करत होते, पण माझं मन कुठंच नव्हतं, माझं तिच्या फोटोकडेच होतं. त्याविषयी आमच्या घरात बडण होतं.
सगळं इकडं सगळे लोक होते, पण ती नव्हती. आई असलं खूप गरजेचं असतं. तिच्या फोटोकडे बघितलं, शेवटचं तिला नैवेद्य दाखवलं, तिला साडी ठेवली. कोणाच्याच लक्षात आलं तिला साडी ठेवायची. तिचा मान दिला तिला मी आणि फोटोकडे बघितली. जा म्हटली, आहे मी तुझ्या पाठीमाग आत्तापर्यंत, आत्ताच्या क्षणापर्यंत. कितीही माझ्याकडे काही येऊ दे, किती लोकांनी मला त्रास दिला, जिनं नकोसं केलं, पण ती सतत असते. मला त्यातनं वाचवते, ती वाचवते. धाकट्या बहिणीवर असाच प्रसंग आला होता. तिच्या एका माणसाने काय केलं, तिला आम्ही भाड्याचं घर दिलं होतं राहायला. तिचं घरातलं काढलं होतं तिच्या घरातलं सासरच्यांनी आणि तिला भाड्याचं घर घ्यायचं. तर मला म्हटली, आई ताई मला डिपॉझिटला पैसे दे. मी तिला दिले डिपॉझिटला पैसे. ती राहत होती तिथं. पण तो घर मालक होता, तो गरीबच होता. पण आता गरीब असलं तरी ही म्हणली, मी पण गरीब आहे, तू गरीब आहे. आता गंमत केली. त्याला खूप लवकर एक मुलगा पहिला झाला, नंतर लहान 10-15 वर्षाचं अंतर होतं, नंतर मुलं झाली. तर माझी बहीण काय केली, ती पहिलीची सून होती, त्यानं लग्न पण केलं होतं. खायचे वांदे त्याचा पोराचं लग्न केलं. आता खायचे वांदे असले की माझी बहीण वाईट वाटायची, तिला गरोद दिवस गेले पहिल्या सण खायला घालायची. त्याचं मत होतं आम्हाला सगळ्यांनी हिने खायला घालावं, आमच्या बहिणीने धाकट्या. तर त्यांनी काय केलं, बायकोला म्हटलं हिला मारायचं आणि हिला बाहेर काढायचं, हिचं डिपॉझिटच द्यायचं नाही. आणि माझ्या बहिणीचं घर असं घर तिथं आणि मध्ये हा गॅप होता. इथं माझ्या बहिणीचं पत्र्याचं पुढे इकडं तोंड होतं आणि त्याचं घराचं तोंड इथं मोरीचं इथं होतं. आणि माझी बहीण पाणी भरायला गेली, त्याच्या बायकोने असे केस धरले आणि तिचं असे त्यांनी धरले आणि बायकोला म्हटलं तू तिला अजून मार. ह्यांनी केस धरले आणि तिचा ब्लाऊजला हात लावला आणि असा ब्लाऊज फाडला. तर ती नवरा काहीच बोलला नाही तिचा. बघा, त्याचं नवऱ्याचं काहीतरी कुठंतरी दारूच्या ह्याच्यात कुठंतरी लपडं झालं म्हणून तो काही बोललाच नाही. आणि ती घरी आली तर आणि रडायला लागली. मी मुलाला घेऊन शाळेत चालले होते. मला वाटले अगं असं झालं. म्हटलं थांब जरा. कुलूप घातलं मी, तशीच मी गेटात गेले. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगते की ती तिथं आधीच पोचली होती. ते मला माहिती नव्हतं. त्यावेळेस मला नंतर त्याची एक जाणीव आली. आणि मी गेले त्या रागाच्या भरात, नाही म्हटलं त्या माणसाला आणा. तो इन्स्पेक्टर कोण होता, तो काय बोलत होता, हे माझ्या सगळ्या डोक्याच्या बाहेर गेलं. मी म्हटलं नाही, त्यांनी माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावायचा त्याला अधिकार नव्हता. काय डिपॉझिट नसतं द्यायचं ना. आता तिची पण परिस्थिती होती, तिने माझ्याचकडनं घेऊन डिपॉझिट भरलेलं होतं. मग आता हा असं करतोय म्हटलं, हे तर आणखीन नाही. तुम्ही म्हणायचं ना की बाबा मी तुला ताई एक महिन्याने माझ्याकडं दुसरा एक भाडेकरूला का तुम्हाला पैसे देतो. त्यांनी तसं नाही केलं, ह्यांना मारून बाहेर काढायचं. आणि मग तिला आणि गेटात गेले, नक्की चिडलेली होते मी त्या दिवशी. अरे म्हटलं हे का आपल्या असं आपण काय केलं, घ्यायचं नुकसान केलेलं नाही की बाबा थांब म्हटलं असं तरी थांबलं असतो ना. आणि मग त्याने असं मारामारी तुझा ब्लाऊज वगैरे फाडलेला तसंच नेलं. तिला मी वरनं म्हटलं असं पदर घे. आणि त्या गेटाच्या दरवाजात असं मी याच्यात गेले, उंबऱ्यातच पाऊल ठेवला. आणि आतनं मला आवाज आला, अगं नंदा किती चिडली आहेस तू. अगं म्हटलं माझ्या माहेरचं नाव कोण घेते, मला कोण माहेर, तो माणूस कोण बोलतोय त्याच्याकडे ना, इन्स्पेक्टर माझ्याकडे लक्ष नाही माझं त्याच्याकडे कोण बोलतोय तो. आणि माझ्या बहिणीचं नाव घेतो, माझं नाव घेतो. अगं थांब तू इतकी चिडू नकोस. आई म्हणजे माझं नाव माहेरच्या नावाने मला आवाज देणारी कोण व्यक्ती आहे. म्हणजे ती आधी तिथं पोहोचली होती, ही आता खूप चिडलेली आहे, ही काहीतरी करेल त्या रागाच्या भरात, काहीतरी करेल म्हणजे. आणि मग मी म्हटलं त्या माणसाला आणा इथं. त्याला अंगाला हात नाही लावला, त्याने माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावला, मला अंगाला हात लावलेला नाही चाललं म्हटलं तिच्या. त्यांनी सांगायचं गरीबी असू दे, आमची पण गरीबी आहे, तिचीही गरीबी आहे. आणि त्याला जे पैसे दिले ते मी दिलेले ते तिला, आणि ते सांग तिला तोंडाने जे खरं आहे ते बोलायला. म्हटलं काही नाही, म्हटलं असं नाही करायचं. मग त्या दिवशी परत दुसरं मन म्हटलं, तिने शांत केलं मला, तेवढ्या रागातनं शांत केलं. ती रागातनं माझ्या शांत पण करते. आणि मग शांत केला, विचार केला, जाऊ दे मरू दे काय, त्याला जरी आपण आतमध्ये टाकला त्याला आतमध्ये खायला मिळेल. पण प्रसंग नंतर तो आला की तो माणूस खूपच हे होता की त्यावेळेस मी त्याला टाकलं असतं आतमध्ये ते बरं झालं असतं. नंतर त्याचं बंधुगिरी बाहेर पण आली, पेपर आउट झालं, मी ते वाचलं. अरे बाप. हां, तो भयंकर निघाला होता तो माणूस. पण हे मी आधी केलं असतं तर पुढे वाचलं असं, नंतर मला त्याचं दुःख झालं. म्हणजे माझ्या आईने सांगितलंच कदाचित, ते तुझं इथपर्यंत काम आहे, तो नको जाऊ आता तिथपर्यंत, ते पुढं होईल त्याचं काय व्हायचं ते. म्हणजे त्यांनी मग ते बायकांना बरंच फसवलं, बंधुगिरी की ते बाईला एका म्हणजे ह्याच्यात नेलं लॉजवर वगैरे, तिला ते काय करण्याचं हे केलं बिलं. मग त्या बाईने घरात सांगितलं, मग ते पोलिसांनी जाळ टाकून तो पकडला गेला, तो भाग वेगळा. पण म्हणजे माझी आई जिथं तिथं जेव्हा अगदी प्रसंग आले, अगदी मी आता मला कोणी नव्हतं. आणि मग आता माझं बाळणपण एक आपलं कसं असं पहिलं बाळणपण आईकडं असतं. आणि मी असं विचारतच होते त्यावेळेस. आणि मग अशीच रस्त्याने चाललं होतं, तर एक माझ्या मैत्रिणीची आई भेटली. तर म्हटलं काय काकू बऱ्या आहेत का. तो हो म्हणलं. म्हणजे काय कुठं नाव घातलंस वगैरे. हो म्हटलं माझा प्रश्नच आहे, कारण आई पण नाही आहे घरी, माझं करणारं कोणी नाही, सासू माझं काही करणार नाही. तर म्हटलं मी बाहेरच बघते कुठं.
तर थांब म्हणे हा एक ठिकाणी तुझं सगळं जेवण वगैरे तुला काही बघावं लागणार नाही, मी तिथं हे करते. आणि प्रसंग कसा म्हणजे ती तिथं जायची की कुणाला ती द्यायची रूपात. ते म्हणायची अगं मला कोणी एक बाई रात्री आली होती माझ्या स्वप्नामध्ये आणि ती मला सांगत होती की ती येईल ना ती मुलगी, तिला तू मदत कर म्हणून. हे ती सांगून गेली म्हणे. कोण होती मला माहीत नाही. मला म्हटलं मला माहिती ती कोण होती ती. आणि मग तिने मला ते तुम्ही ज्ञानप्रबोधिनीचे तिथे एक अष्टांग आयुर्वेदिक आहे, तिथं तुझं सगळं व्यवस्थित होईल, तू तिथं कर. आणि खरंच झालं म्हणजे ते. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर सुद्धा की ह्याचं हे होतं. आणि त्याच्यात आणखी दुसरा प्रसंग म्हणजे ते तिने सांगितलं. आणि नंतर माझ्या मैत्रिणीची बहीण पण म्हणाली, अगं कशाला एवढा विचार करतेस, म्हणजे तिला कसं काय कळलं कोणा ठाऊक. अगं मी आहे ना, तू माझ्याकडे 1.5-2 महिने राहा, तुझं बाळंतपण झालं ना व्यवस्थित घरी जा, घरच्यांनाही नको सांगू. म्हणलं परमेश्वरा ही इथंही पोचली वाटतं. म्हणजे माझ्या आईचं अस्तित्व आजही आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे आज मी ह्या एप्रिल महिन्यात तिच्याबद्दल सांगते. मी आजपर्यंत मी इतकी घट्ट झाली होती, कधी त्याचा विषय काढायचा नाही, कधी रडायचं नाही, कुणासमोर रडायचं नाही. का माझ्या आईने एवढं घट्ट केलं होतं मला की आज हजारो प्रसंग आले, ह्या सगळ्यांना माहिती आहे, हजारो प्रसंग आलेले आहेत. पण किती मी तिथे निभावले ह्या दोघी सांगतील. मी रोजच्या गोष्टी यांच्याकडे बोलत असते आणि इतका वेळ बोलते, 3-3 तास माझं बोलणं असतं. पण मी आईविषयी आज किती बोलू शकते का, की तेवढं ती आता मला पुढे आली. आणि आजतागायत म्हणजे मी इथं आल्यानंतर सुद्धा विचार करत होते, मी हिरवी साडी नेसली होते. नको हिरवी साडी नेसायचा हा तिचा मान होता. मी नाही हिरवी साडी, पण साडी काढून ठेवली. हिरवी साडी तिचा हिरव्या साडीचा मान मी घालूनच आहे. तू जाणार आहेस ना तिथं सांगायला, जा आज हिरवी साडी नेस. पण दुसरं मन म्हटलं नाही, तो आई तुझाच मान आहे, तो मी नाही हिरवी साडी नेसून नाही. परत पटकन हिचा फोन आला, मी साडीसुद्धा काढून ठेवली की नाही जायचं, तिचं बोलायचं. ती म्हणली तू कधी मी मेले तरी तू रडली नाहीस, इतकी तू धीट झाली, एवढी स्ट्रॉंग झाली. सगळ्यांचं केलं, सगळ्या भावंडांची लग्न केली, सगळ्यांना नातवंड झाली, सगळ्यांचं. पण एक गोष्ट झाली की जो तिचा आईचा मान आहे ते सगळे आज मला देतात. मी लहान असून सुद्धा, माझी मोठी भावंडं पण होती, पण ते आईचा मान आजही मला देतात. आणि का कोणास ठाऊक सगळ्यांचं आजपर्यंत केलं आणि तेवढ्याच मायेने करते. म्हणजे आई, मी शेवटी म्हणते की तुमची आई असते तर तिने एवढं केलं नसतं असं पण म्हणते. म्हणून कधीतरी रागात पण म्हणते. म्हणून ती म्हणते तू जरा कधी कधी होती अशी हे होते, राग येतो आईबद्दल. आणि पण आईबद्दल बोलावं पण खूप वाटतं. पण असं वाटायचं की नाही, कशाला तिला त्रास द्यायचा आहे वरती. आत्तापर्यंत आपण निभवलंच एवढं. आपण जेव्हा तिची आठवण काढेल तेव्हा तिला तितका त्रास होईल. बरोबर आहे. आणि नको तिला त्रास द्यायला. की आत्ता पण दिली ना ती शक्ती, तिने आपल्याला दिली आहे आणि ती आपण आत्तापर्यंत हे केलं. म्हणजे मी कुठं जरी काही वाकडं पाऊल जरी पडायचं म्हटलं किंवा वाकडं लोक, आज आपण रागाने लोक बदमरून एवढे त्रास काढले ना, आज चुकीचंच वागून बघायचं. लोक चुकीचं वागतं म्हणून ते चांगलं असतं आणि आपण सरळ वागतो म्हणून हे त्रास. पण माझ्याही तिथं परत माझं त्या मार्गावर येणार ती आणि मला तिचा हात पकडणार, नाही हा मार्ग तुझा नाही आहे. म्हणजे आजपर्यंत एक आईबद्दल की मला खूप सांगण्याची संधी तुम्ही दिली आणि मी तुमच्यासमोर बोलले. आणि आयुष्यात कधी रडले नाही, पण आज एप्रिल महिना तिचाच होता. एप्रिल महिन्यात गेली, माझी परीक्षा चालू होती आणि माझी परीक्षा चालू असताना माझी आई त्याच दिवशी त्या पेपरला गेली. त्याच्यानंतर लोकांनी माझं ते वर्ष वायाला घालवलं आणि तिला खूप वाईट वाटलं. आणि खूप इच्छा होती की माझी ही मुलगी, मला सगळ्यात आवड होती आणि तिला माहिती की ही सगळ्यात शिकणार. तुम्हाला सांगते की तिच्या आज मला तिला का बोलावं असं वाटतं की तिची शिक्षणाची इच्छा होती, मला शिकायची होती. तिला खूप त्याचं हे झालं की हिला संसार करावा लागला. म्हणजे माझा पाऊस संसार करायला, हिला पाहून संसार करावा लागला. म्हणून ती इच्छा मी आत्ता जस्ट ही एक 4-5 वर्षात मी माझं सगळं कॉलेज पूर्ण केलं. अरे बाप. 6वीपर्यंत माझी 6वी-7वीच झाली होती. त्याच्यानंतर मी शिकले आणि BAचं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BA पूर्ण केलं म्हणजे मी. असं त्यामुळे मला तिलाही समाधान वाटलं की चला आपल्या मुलीचं हे झालं. आणि तिला मला शिकवायची इच्छा होती आणि शिकवले. सगळ्या घरात म्हणे ही एकटी शिकणार आणि हिच्या सगळ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करा. आणि आज देवाच्या दयेने आज माझी ही इच्छा की मला तिच्यासमोर. आणि मी इतर कधीच कधी रडत नाही. सगळेजण म्हणतात आईचं जरी प्रसंग आला तरी सगळ्यांच्या ह्याच्यात स्वतः आईसारखी उभी राहते. स्वतः कधी म्हणजे मी जर म्हटलं माझ्या आईचं की मी तिथं डोळ्यात पाणी आलं तर समोरच्या व्यक्तीची शक्ती खच्चीकरण नाही व्हायला पाहिजे. मी आतमध्ये रडेल, मी घरात रडेल, आठवण आली तर रडेल, पण तिचं कधी हे होऊ देत नाही. मला बरं वाटलं ना सगळं मोकळं, आज मोकळं वाटलं. आणि विशेष म्हणजे की परत असं वाटत होतं की नको जायला काय, पण परत एक मन म्हटलं की तिने, कारण एप्रिल महिना तिचा आहे, एप्रिल महिन्यात गेली आणि माझे पेपर चालू होते. त्या माझा पेपर मी नापास झाले, मला नापास ठरवलं. मग तिला पण ते वाईट वाटलं असेल की बाबा बघ आपल्यामुळे म्हणजे आपण गेलो त्या दिवशीचा पेपर असून ती पास नाही झाली, म्हणजे तिथं सुद्धा हिचं हे झालं, नुकसानच झालं. आणि तिने केलं म्हणजे एक माझी इच्छा तिने पूर्ण झाली, केली की आता माझं ग्रॅज्युएशन झाले, मी आज सांगू शकते. आणि एक की आत्ताही मी जगाच्या पाठीवर कुठेही जाते ना, ती माझ्याबरोबर असते, ती आणि माझी स्वामी माऊली.
ह्या 2 मी कुठे जगाच्या पाठीवर काही करते. किती प्रसंग आले, किती लोकांनी छळलं, किती लोकांनी त्रास दिले, जीवन नकोसं केलं होतं. लग्न झालं लगेच गेल्या गेल्या घरात माझ्या लोकांनी हाकलण्याचं हे केलं आणि माझ्या आईने मला शक्ती दिली की तूच इथं थांबवू शकशील, तूच ह्या सगळ्याला निभवू शकशील आणि तूच पुढे ह्यांना नेऊ शकशील. आणि खरंच मी आज तुमच्यासमोर सांगते की पुन्हाही सांगते की अधिक खच्चीकरण करू नका. आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर असतो. आणि खरंच सांगू की आज एवढ्या लहान वयात नोकरी करून एवढ्या भावंडांना, आज सगळ्यांना नातवंड आहेत आणि मला खूप अभिमान आहे ते त्यांच्या घरी सुखी आहे. आणि जेवढ्या लोकांनी माझ्या आईला खाली आणलं होतं, आज माझा भाऊ मुंबईमध्ये 5 मजली बिल्डिंग त्यांनी बांधली आहे. माझ्यासाठी खूप आनंद आहे. आणि सगळ्यात पहिलं माझ्या आईचं नाव लिहिलं आहे त्याला बिल्डिंगला की रुक्मिणी हे अपार्टमेंट म्हणून त्यांना नाव दिलं आहे त्याला. खूप छान वाटलं मला की परमेश्वरांनी तिचं आणखीन एक ऐकली. म्हणजे लोकांनी फारच रस्त्यावर आणलं होतं. एवढी श्रीमंत असताना लोक कशी करतात, एवढी श्रीमंत म्हणजे तिला ते पण ती आई मनाने खायची की आता एवढी मुलं वाढलीत, आता आपली तर पण गरिबी आली, आता कसं करणार. आणि जगायचं म्हटलं तर हिला नोकरी करावी लागणार, ही नोकरी करणार का पोरांना सांभाळणार. म्हणजे हे सगळं तिने मला तेवढ्या ह्याच्यात म्हटलं तेवढं मॅनेज केलं. आणि ज्यावेळेस माझ्या भावाची म्हणजे ज्यावेळेस आमच्या सगळ्यांची नातवंड झाली त्यावेळेस ती मात्र आमच्यातनं थोडीशी हे झाली बाजूला. आणि मी तिला सांगितलं तू मला त्रास माझा घेऊच नकोस. बरं. ज्यावेळेस तुम्ही सांगितले की ते तुमची आई वगैरे दिसायची लोकांना वगैरे, त्यावेळेस त्यांनी कोणाला त्रास दिला होता का त्यावेळेस? नाही ते त्रास म्हणजे घाबरवायची फक्त. हा, फक्त घाबरायचे घाबरायचे. आणि तुमचं संरक्षण करायचे. माझा त्रास कोणाला दिला? नाही दिला. पण त्या मुलाला सुद्धा ती त्रास द्यायची. जो तिला असं केलं ना त्यांनी रात्रपाळी त्यांनी शेवटी बंदच केली रात्रपाळी. पण त्यांनी तोंडाने सांगितलं की बाबा तुझी वाड्यातच त्यांनी सगळ्यांना सांगून टाकले की हिची आई येते आणि दिसते. आता सगळे लोक म्हणजे आम्हाला कशी दिसत नाही, म्हणजे त्यांनी आम्हाला काय केलं त्यांना ती दिसतच नव्हती. त्यांना उलट त्यांना तिला कसं म्हणजे कधी कोणाला त्रास दिला नाही, फक्त नाही. दिसायचे आणि तुमचं संरक्षण. नाही. आणि ती का लोकांना त्रास द्यायची नाही की ही माझ्या मुलाला सांभाळतील म्हणून ती त्रास पण नाही द्यायची. पण हा जर कोणी जास्त आगाऊपणा केला पण हाणामारीपर्यंत उतरलं की मग ती मात्र त्या व्यक्तीला भीती दाखवायची की मी आहे त्यांच्या मागं. तुम्ही असं समजू नका की ती जगातनं गेली म्हणजे यांच्या मागं कोणी नाही. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं पर्सनल लाईफसुद्धा आलं आणि ते व्यक्त झाले, त्यांचं मन मोकळं झालं की जे काय लोकांना अनुभव येतात आपण ते स्क्रिप्टेड नाही, काय नाही, त्यांच्याकडनं काय पूर्वतयारी करून घेत नाही. जे काय आहे ते आपण डायरेक्ट कॅमेरासमोर बसवतो. म्हणजे लोकांना आपण जे काय गोष्टी आहेत ते डायरेक्ट रॉमध्येच दाखवतो. तर हेच आपलं मिस्टर टॉकची खासियत आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही आम्हाला आता 2.5 लाखापर्यंत घेऊन गेलात. तुम्हीही सोबत आहात. आता 2.5 लाखाचं आपण 10 लाखापर्यंत लवकरच पोहोचू. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.